अजित पवार आणि महेश लांडगे वादात सीएम फडणवीसांची एंट्री। परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग जो खामोश रहते अक्सर उस जमाने में जिनके हुनर बोलते हैं। या शेरो शायरीतून फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केलेली आहे। दादांना टोले आणि लाडक्या आमदाराला मात्र कानमंत्र, असं घडतंय का? व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी अशाच राजकीय अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात नेहमीच एक सल कायम राहिली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवल्याचं दिसून आलं आहे। एवढी विकासाची कामे करूनही पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी का नाकारलं? आता अजितदादांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जोर लावला आहे। यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता थेट राज्याच्या सत्तेत एकत्र नांदत असलेल्या महायुतीत मित्रपक्ष भाजपावरही गंभीर आरोप केले आहेत। यात भोसरीच्या आमदार महेश लांडगेंना टार्गेट केलं आहे। लांडगेंनीही अजितदादांवर जसाच तसा पलटवार केला आहे। आता अजितदादा विरुद्ध लांडगे वादात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील पेटलेल्या वादात उडी घेतली आहे। ते म्हणाले, आपलं काम बोलतंय, त्यामुळे हा वैताग, त्रॅगा आणि रागाराग आहे। पण महेश दादा, जरा समजून घ्या, ते रागावले म्हणून तुम्ही रागवू नका। त्यांना सांगायला काम नाही, त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तर नाही। याचमुळे त्यांना आरोप प्रत्यारोप ही निवडणूक गुंतवून ठेवायची असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी महेश लांडगेंना महत्त्वपूर्ण सल्लाही दिला। ते म्हणाले, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत राहायला हवं, म्हणजे आरोप प्रत्यारोप करत बसण्याची वेळच येणार नाही। महेश दादा, तुम्ही टीका करू नका, फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करून द्या, म्हणजेच दादा टीका करण्याची गरज पडणार नाही, असा सल्ला फडणवीसांनी महेश लांडगेंना दिला आहे। परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग जो खामोश रहते अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। या शेरो शायरीतून फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली। ते म्हणाले, आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक जण आरोप करत आहे। एक मात्र मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आपलं काम बोलतंय। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेरो शायरीतून टोला तर लगावला। फडणवीसाच्या टोलेबाजीनंतर आणि भाजप आमदार महेश लांडगेंना दिलेल्या सबुरीच्या सल्ल्यानंतर पिंपरी चिंचवडचं राजकीय वादावर पडदा पडणार की धग कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात स्थानिक भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील वाद पेटल्याचं दिसून आलं होतं। अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत, आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मता लंगोट घालणारे आम्ही आहोत, असे म्हणत खुलं आव्हान दिलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली। आमदार महेश लांडगेंवर नाव न घेता निशाणा साधला होता। भ्रष्टाचाराच्या आकाला संपवायचे असे म्हणत रिंग करून महापालिकेत भ्रष्टाचार केला जात असल्याचे ते म्हणाले होते। अजित पवारांच्या या आरोपानंतर महेश लांडगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। महेश लांडगे म्हणाले, ज्या महापालिकेत कधी काळी आपण कारभारी होतो, त्या महापालिकेत 128 जागांवर उमेदवार देऊ शकलो नाही, याचे नैराश्य अजित पवारांना आहे। ज्या पक्षाकडे कधी काळी उमेदवारी घेण्यासाठी फार इच्छुक असायचे, त्या पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाही। अजित पवारांची आरोप करण्याची जी सवय आहे ती आत्ताची नाही, मी राजकारणात आलोय तेव्हापासून बघतोय, निवडणूक आली की आरोप करायचे, याशिवाय त्यांना काही जमले नाही। भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ले चढवले। विकासावर बोला, एवढे दिवस पालकमंत्री म्हणून तुम्ही काम केलं तरी देखील तुम्ही आरोपच करणार का? ते पण खोटे आरोप, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। यावेळी त्यांनी आधी आपल्या लेखाचं बघा काय झालं ते, भाजपासोबत आल्याने तुम्हाला तुमचे गुन्हे लपवता येणार नाहीत, तुम्ही आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील अजित पवारांना दिला आहे। तसेच ते अस्वस्थ झाले आहेत, कारण त्यांना 128 उमेदवार उभे करता आले नाही, असा टोलाही महेश लांडगेंनी लगावला आहे।